मीरा भाईंदरकर, थोडा वेळ काढा तुम्ही आता, आणि थोडा वेळ काढून कुठे जायची गरज नाही आहे. आपल्या मोबाईलवरती आपल्या मीरा भाईंदरमध्ये 2 आमदार आहेत. मागच्या 20-25 दिवसाचे त्यांचे सगळे स्टेटमेंट्स, त्यांच्या सगळ्या व्हिडिओज थोडा वेळ काढून नीट ऐका. तुम्हाला मी सांगतो, कोणी हे नाही बोलत आहे बाबा आम्ही चांगलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आहेत ते तुमच्या इथे चांगल्या फॅसिलिटीज देऊ, गव्हर्नमेंट स्कूलला चांगलं हे करू, चांगले रोड, पाण्याची सोयीसुविधा, चांगलं स्वच्छता असेल, असे बरेच जे प्रॉब्लेम्स आहेत ह्यावर ह्यांचं स्टेटमेंट मला आत्तापर्यंत भेटलं नाही आहे. तुम्हाला जर भेटलं तर ते पण नीट ऐका, कारण की फेक प्रॉमिसेस पण खूप होतात. डायरेक्ट इनडायरेक्ट मी कोणाला ब्लेम नाही करत आहे. मीरा भाईंदरची जे लोक आहेत त्यांना सगळं माहिती आहे, सगळं खरं माहिती आहे की कोणी कुठे काय केलंय. आणि एवढं सगळं असून पण हे दोन्ही MLA मला कळत नाही पब्लिकली स्टेटमेंट देतात आहे की माझी तुझ्याशी हे नाहीये माझं. अरे भाई, पर्सनल भांडणं चालू आहे काय? मीरा भाईंदरच्या लोकांचं काय? लोकांनी तुम्हाला निवडून का दिलंय? वोट का केलंय? आम्ही वोट केलंय आमच्या शहराच्या चांगल्या फॅसिलिटी, सोयी सुविधा भेटाव्या ह्यासाठी नाही की तुम्ही तुमच्या आपसात भांडणं करा. तुमचं कोणतीही पार्टी असू दे, कोणताही पक्ष असू दे, आम्हाला काय घेणं देणं नाही. आम्हाला एवढं पाहिजे की आम्हाला चांगल्या सोयी सुविधा भेटल्या पाहिजेत. आजपर्यंत आपल्या मीरा भाईंदरला एकही चांगलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल का नाही भेटलंय? आजपर्यंत आपल्या पाण्याचा प्रॉब्लेम 2018 पासून प्रोजेक्ट चालू आहे, आज 2025 आहे, का नाही सॉल्व्ह झालं? आज आपल्या इथे गेल्या 2018-19 पासून मेट्रोचं काम चालू झालंय, आज 2025. म्हणजे ही सगळी कामाला खरोखर एवढा वेळ लागतो का? आज आपल्या मीरा भाईंदरमध्ये स्वच्छता का नाहीये? सगळे CCTV कॅमेराज का चालू नाहीयेत? चांगले रोड, स्पीड ब्रेकर हे व्यवस्थित का नाहीयेत? लोकांना ज्या बेसिक फॅसिलिटीज पाहिजेत त्या का नाही भेटत आहेत? ह्या सगळ्यांबद्दल कोण बोलतंय का? मीरा भाईंदरच्या लोकांना माझं एवढी विनंती आहे, आपण सगळं डोळ्यांनी बघितलंय, आपण यांचे सगळे व्हिडिओज थोडे मागून काढावे. आणि स्ट्रिक्टली मला वाटतं तुमच्या जर एरियात कोण तुमचा कुठल्या पण पार्टीचा नगरसेवक, एक्स नगरसेवक, जो पण कॅन्डिडेट वोट मागायला आला ना, पहिले हे प्रश्न ठेवा. हे प्रश्न आम्हाला जर भेटतील आम्ही तुम्हाला वोट करू, त्यानंतर पण आपण त्याचा फॉलोअप घ्यायचा. सर तुम्ही बोलला होतात आपण जिंकून आलात, मला वाटतं ही आपल्याला करायची वेळ आहे. आपण आज नाही जागे झालो, आज आपण नाही प्रश्न विचारले, तर मला वाटतं पब्लिक बेसिक फॅसिलिटीज नीड्स, म्हणजे डेव्हलपमेंट सोडून द्या, आपल्या बेसिक ज्या नीड्स आहेत ना त्या पण आपल्याला भेटणार नाहीत. आणि खूप इझी आहे ह्यांना, ह्या सगळ्यांसाठी खूप इझी आहे. मी तुम्हाला सांगतो, पब्लिकची युनिटी नाही आहे ना, पब्लिक प्रश्न नाही विचारत आहे, पब्लिक घाबरले आहे. आम्हाला भीती वाटते प्रश्न विचारायला. अरे प्रश्न विचारा, उभे राहा, तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज भेटतील. कधी? जेव्हा आपण खरोखर हे सिरियसली घेऊ. आतापर्यंत आपण मजा वगैरे घेतलं, जे घेतलं झालं, मला माहित नाही. इथून पुढे खरोखर उभे राहा, काय घाबरायची गरज नाहीये. आपण आपला हक्क आहे, आपण आपलं मतदान केलंय आणि आपण एक पब्लिक सर्वंटला प्रश्न विचारतोय.